वेलकम बैक टू माय चैनल। कैसा है मुंबई का। आज हम लालबाग परेल में नहीं है, बल्कि आज हम आए मलाड में, बोरीवली में। और बोरीवली समीक्षा आर्ट्स तो गौरव दादा के यहाँ पर हम आए और आज हम ट्राई करेंगे मैक्सिमम वर्कशॉप्स कवर करेंगे। और काफी मस्त फर्स्ट टाइम आए हो यहाँ पर और हम ट्राई करेंगे मलाड के, मालवनी के और बाकी एरिया के गणपति के बारे में अपडेट मैं आपको बताऊंगा। सो बिना कुछ देर करते हुए आज का वीडियो शुरू कर दिया और बाकी ऐसी वीडियो के लिए फॉलो भी जरूर करना। चलो फिर बिना कुछ करते हुए शुरू करते। समीक्षा आज के यहाँ पर जो इन्होंने काफी आइकॉनिक मूर्ति बनाई है और उपनगर के सबसे सुप्रसिद्ध मूर्तिकार है। सो दादा से बात करेंगे इनकी जर्नी के बारे में। नमस्कार। नमस्कार, जय गणेश। माझं नाव आहे चंद्रशेखर गौरव तुळशीराम बरगास। पेन नेम मला गौरव नावाने ओळखतात आणि मी उपनगरामध्ये मूर्त्या घडवत असतो। आज 7-8 वर्ष तरी घडवतोय। त्यामध्ये आता आपल्या एसीबी नवीन मूर्त्या आपल्या मंडळात चांगले मंडळ आपल्या आहेत। त्यामध्ये मानवचा महाराज आहे, मानवचा युवराज आहे, मानवचा तांडव आहे। अजून खूप मालवणीमध्ये व्यतिरिक्त पण बोरोली, कांजोली अनेक मुंबई मधल्या आपल्या मुंबईचं पण एंटोफिलचा लंबोदर म्हणून आपल्याला आता यावर्षी त्या मूर्ती आपण घडवतोय खंडोबा रूपामध्ये। एक नवीन मंडळ तसं आपल्याला आलेलं आहे। ओके, आता कटाजीचा राजा जे मालवणीमध्ये गेल्या वर्षी त्यांची शंकरा भगवानमध्ये मूर्ती होती, त्यांच्या यावर्षी त्यांचा काय एक कॉन्सेप्ट आहे, थोडंफार तुम्ही सांगितलं तर बरं होतं। कुठल्यामध्ये आपला प्रगतीचा राजा मालवणी। प्रगतीचा राजा म्हणजे गेल्या वर्षी शंकर रूपात होती। ओके, यावर्षी त्यांची मूर्ती जी आपण घडवतोय ती विष्णू स्वरूपात घडवतो। त्यामध्ये विष्णू स्वरूप आहे, त्यात अति सुंदर मूर्ती, रथावर मूर्ती त्यांची घडवतो। क्रेझी बॉयज मालवणीचा युवराज तेव्हा 360 रोटेटिंग ट्रॉलीचा जेव्हा कॉन्सेप्ट आला तेव्हा त्या डावाला तुमचं काय संकल्पना होती? तेव्हा म्हणजे कसं, आता काही वर्षापूर्वी म्हणजे 3-4 वर्षापूर्वी म्हणजे मूर्ती घडवायला चालू केली तर त्याची ट्रॉली बघून मला पण भीती वाटली पहिली तरी। नंतर समजलं की या ट्रॉलीवरती लोकांनी किती प्रयत्न केलेत आणि किती प्रयत्न एवढ्या मूर्त्या नामचिन्ह मूर्तिकारांनी मूर्त्या उभ्या केल्या त्याच्यावरती। नंतर मी समजलं की ट्रॉलीचा जो आकार आहे त्याचा 360 आणि प्लस त्यांचं बॅलन्सिंग कुठे करायचं हे आपल्याला बरोबर माहीत पडलेलं आहे। आणि यावर्षी त्यांचं जो कॉन्सेप्ट आहे तो ज्योतिबाच्या स्वरूपात आहे घोड्यावरती, तो अतिशय सुंदर कॉन्सेप्ट आहे। आणि मला तर वाटतंय की या वर्षामध्ये म्हणजे मी जे करतोय काम ते बॅलन्सिंगच जॉब आहे या वर्षी। मालवणीचा महाराज गेल्या वर्षी 7 खंडोबा जेजुरीच्या स्वरूपात होती, यावर्षी त्यांचा कॉन्सेप्ट काय आणि त्यांची पण आय थिंक ट्रॉली एक नवीन आहे। त्यांचा यावर्षी कॉन्सेप्ट आहे म्हणजे सेमच आहे त्यांची, जशी युवराजची ट्रॉली तशी त्यांची ट्रॉली आहे, फक्त युवराजपेक्षा यांची ट्रॉली थोडी मोठी आहे, 360 आहे। पण हिंचा पण कॉन्सेप्ट यावर्षी गेल्या वर्षी जो खंडोबा स्वरूपात केला स्केच वाईज आपण करतोय दरवर्षी, यावर्षी पण त्यांच्या श्रीकृष्ण रूपामध्ये त्याच्या स्केचच्या अनिवार्यानं वाटतं 4 जुलैला त्या लोकांनी पूर्ण ह्याच्यावरती सोशल मीडियावरती किंवा इंस्टावरती, युट्यूबवरती त्या लोकांनी प्रसारित करणार आहे। कसं दादा मला सांगा की तुमचे टॉप 5 मंडळ जे तुम्हाला खूप आवडतात आणि ज्यांनी यावर्षी आले, एक थोडंफार सांगा। टॉप 5 मध्ये कसं आहे, मालवणीचा महाराज एक आहे ते, त्याचा मालवणीचा युवराज एक आहे, मालवणीचा तांडव एक आहे जसं तुम्ही आता मगाशी म्हटलं। आणि तसं बघायला गेलं तर एक ठाण्याचा एक कस्टमर आहे वागळे स्टेटचा, तो एक कंटिन्युटी आपल्याकडे। आणि मालाडचा राजा म्हणजे नारेराव कॉलनीचा, आणि त्यानंतर एक भेंडी सम्राट म्हणजे आपल्या मालाडचाच आहे लिबर्टी गार्डन, ते कंटिन्युटी आपल्याकडे आहे। अशी खूप मंडळ आहेत, नावं आता कसं बिलबुक मध्ये असल्यामुळे लक्षात येतात, पण अशी खूप मंडळ आपल्याकडे आज कंटिन्युटी 7 इयर ते 8 इयर मधनं सेम मंडळ आहेत, अशी 40-50 मंडळ आहे। आणि आता बुकिंग पण कसं आता बघायला गेलं तर आपल्या बुकिंग ऑलमोस्ट फुल होत चाललेली आहे, तशा जास्त नाही। टेंट्स मंडळ आपण आता करू शकतो, मूर्ती करू शकतो
एवढी आपल्याला एक जागा शिल्लक पण होती, त्यामुळे आपण मोस्टली बघा ना एक 25 किंवा 26 तारखेला बुकिंग आपली बंद होईल जिमची, असं मला वाटतं. ओके, तर दादा मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो की यावर्षी तुम्ही खूप चांगली मूर्ती घडवा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी मला फॉलो पण नक्की करा आणि दादाला पण खूप सपोर्ट करा. खूप चांगल्या रीतीने काम करताय आणि खूप चांगल्या रीतीने मूर्ती पण घडवताय. असेच व्हिडिओ बघण्यासाठी मला खूप सपोर्ट करा. जय गणेश. जय गणेश. हो इंटरव्ह्यू घेतला ना मी. मी आता निघतोय. हो गाइस ये था पूरे समीक्षा आर्ट का पूरा टूर था. एक्चुअली मैं बता सकता हूँ बट मैंने काफ़ी मूर्ति ऐसी भी है जो मैंने रिवील नहीं की है क्योंकि मूर्ति का काम पूरा जब तक पूरा नहीं होता तब तक मैं रिवील भी नहीं करता हूँ. लेकिन हमारे गौरव दादा ने अच्छा सा इंटरव्यू दिया और आज के हमारे जो चीफ गेस्ट थे मेरे साथ है क्योंकि हमारे मीत भाई है जिन्होंने मेरा काफ़ी हेल्प किया. उन्होंने मेरा फ़ोन दिया था उन्होंने शूट करने को. सो थैंक यू सो मच भाई. वेलकम भाई. तो इस साल क्या लग रहा है समीक्षा आर्ट? इस बार राड़ा करने वाले हैं. इनका वर्कशॉप देख के ऐसा लगता है कि ये साल बहुत आइकॉनिक मूर्ति निकलने वाली है इधर से. और मैंने तो भाई मिनिएचर जो देखे ना भाई साहब बहुत अच्छे हैं. मिनिएचर तो सब भाई सब मैं आपको रील में बताता हूँ. और मुंबई का रमरत करके एक चाहे आईडी है तो उसको भी फॉलो जरूर कीजिए. वहाँ पर मैं डेली अपडेट डालते रहता हूँ. तो बस ये था आज का वीडियो और ये था आज का हमारा ब्लॉग. और ऐसे आप वीडियो देखने के लिए फॉलो जरूर कीजिए. मिलते हैं ऐसे नए वीडियो में. तब तक के लिए बाय बाय.